या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, कुचन प्रशालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर प्रशालेचे सहशिक्षक राजशेखर स्वामी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या न्यायाच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केलं। तसेच आंबेडकरांमुळे स्त्रियांना व बहुजन समाजाला ज्ञानाचं द्वारे कशी खुली झाली सांगत शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं आयुध आहे, या बाबासाहेबांच्या विचारांची आपण नेहमी प्रेरणा घेतली पाहिजे असं सांगितलं। तसेच बाबासाहेब जर नसते तर या बहुजन समाजाचं काय झालं असतं यावर आधारित असलेली प्राध्यापक विनायक पवार यांची कविता सादर केली। या कार्यक्रमासाठी श्रीनिवास देवार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर सुंदर फुलांची आरास केली। या कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, पंडिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे आयुध आहे, शस्त्र आहे, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। बाबासाहेब हे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व होते। त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केवळ भारतीयांनीच केले नाही तर सबंध जगाने त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केलेले आहे। अनेक व्यक्तींनी, जगातील अनेक व्यक्तींनी बाबासाहेबांची प्रेरणा घेतलेली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि तेव्हा जेव्हा ते झाले तेव्हा बाबासाहेब ज्या विद्यापीठामध्ये शिकलेले होते त्या कोलंबिया विद्यापीठाच्या परिसरामध्ये बराक ओबामा यांनी बाबासाहेबांचा पुतळा उभारला आणि जेव्हा त्याचं अनावरण केलं तर त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहिलेले होते, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। तर इतके हे महान व्यक्तिमत्व होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, राष्ट्रवादाचे व्याख्याते, कायदे पंडित, धर्मसुधारणकार, त्यानंतर अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यातून अगणित सूर्यांची ऊर्जा घेण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला। आई भीमाबाई आणि वडील रामजी यांच्या पोटी जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 14वे आणि शेवटचे अपत्य होते। घरची परिस्थिती तर अत्यंत हलाखीची होती, घरी 18 दारिद्र्य होते, तरी सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या परिस्थितीला दोष कधीही दिले नाहीत। संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे, दैवा यत्तम तु कुले जन्म, मदा यत्तम तु पौरुषम। म्हणजे कोणत्या कुळामध्ये आपला जन्म व्हावा हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु पुरुषार्थ काय हे दाखवणं हे आपल्या हातामध्ये असतं। हे बाबासाहेबांनी ओळखलं आणि बाबासाहेबांनी भरपूर शिक्षण घेतलं। आपली जर परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय सर्वोपाय नाही हे बाबासाहेबांनी जाणलं आणि बाबासाहेबांनी भरपूर शिकले। जवळपास 32 पदव्या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये मिळवलेल्या आहेत। बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जगण्याचा मूलमंत्र आपल्याला दिलेला आहे। अगतिक झालेल्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रागतिक बनण्याची दिशादृष्टी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे। शिक्षण का बरं घ्यायचं तर शिकल्यानंतरनं माणसाला अन्यायाची, विषमतेची जाणीव होते आणि ही जाणीव जेव्हा माणसाला होते तर माणूस हा संघटित होतो आणि संघर्ष करायला तयार होतो आणि या संघर्षातूनच सामाजिक परिवर्तन होत असते हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। म्हणजे शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे आयुध आहे, शस्त्र आहे, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। बाबासाहेब हे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व होते। त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केवळ भारतीयांनीच केले नाही तर सबंध जगाने त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केलेले आहे। अनेक व्यक्तींनी, जगातील अनेक व्यक्तींनी बाबासाहेबांची प्रेरणा घेतलेली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि तेव्हा जेव्हा ते झाले तेव्हा बाबासाहेब ज्या विद्यापीठामध्ये शिकलेले होते त्या कोलंबिया विद्यापीठाच्या परिसरामध्ये बराक ओबामा यांनी बाबासाहेबांचा पुतळा उभारला आणि जेव्हा त्याचं अनावरण केलं तर त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहिलेले होते, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। तर इतके हे महान व्यक्तिमत्व होते।
जर ज्ञानाचं जर समानार्थी शब्द जर मला विचारलं तर मी म्हणेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. कारण ज्या बाबासाहेबांना उंबऱ्याच्या बाहेर बसून शिकावं लागलं, ज्या बाबासाहेबांना उंबऱ्याच्या बाहेर बसून शिकावं लागलं, त्याच बाबासाहेबांना या जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोभावं लागलं. इतकं महान व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं असा प्रश्न आपल्याला पडतो. तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या संस्थेमध्ये कार्यरत आहोत ती पद्मशाली शिक्षण संस्था. तर या संस्थेला जो भाषिक अल्पसंख्याक दर्जा भेटलेला आहे तर तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे भेटलेला आहे. कलम 29 आणि 30 नुसार जे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक जो दर्जा भेटतो म्हणजे काही अल्पसंख्याक समुदायांना, तर हे बाबासाहेबांमुळे भेटलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे काही स्त्रिया आहेत, भरपूर शिक्षिका आहेत. तर या शिक्षिका झाल्या केवळ बाबासाहेबांमुळे. महात्मा फुलेंनी जरी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तरी महात्मा फुलेंच्या पश्चात या शिक्षणाच्या संधीला घटनात्मक आयाम देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्यामुळेच या सर्व स्त्रिया या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत असं मला वाटतं. त्याचबरोबर त्यावेळी जेव्हा मनुस्मृती हा ग्रंथ होता, संविधानाच्या आधी जेव्हा मनुस्मृती हा ग्रंथ होता तर त्या मनुस्मृती या ग्रंथांनी स्त्रियांना शूद्रातिशूद्र ठरवलेलं होतं, म्हणजे स्त्री पुरुष समानता नाकारलेलं होतं. बाबासाहेबांनी ते मनुस्मृती ग्रंथ जाळलं. जो विषमतामूलक ग्रंथ होता तो ग्रंथ त्यांनी जाळला आणि त्या ठिकाणी समतामूलक संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केली. त्यामुळेच या सर्व स्त्रिया आज शिकून आपल्या पदावरती कार्यरत आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी बाबासाहेबांचे उपकार कधीही विसरू नका असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर जर बाबासाहेब जर नसतेच तर आपल्या बहुजन समाजाची काय स्थिती झाली असती हे प्राध्यापक विनायक पवार आपल्या छोट्याशा कवितेतून आपल्याला सांगू इच्छितात. तर प्राध्यापक विनायक पवार म्हणतात, मी काय शिकलो असतो भीमा, मी काय शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर. मी काय शिकलो असतो भीमा, मी काय शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर. पाय लाभले नसते आम्हा तू थकला असता तर. पाय लाभले नसते आम्हा तू थकला असता तर. माती खाली खोल बियाणं अडलं असतं रे, माती खाली खोल बियाणं अडलं असतं रे. झालं नसतं मोल बियाणं सडलं असतं रे. मोसम तुझ्या पेरणीचा चुकला असता तर. मी काय शिकलो असतो भीमा तू शिकला नसता तर. पाय लाभले नसते आम्हा तू थकला असता तर. अज्ञानाचा डोंगर भीमा फुटला नसता तर. पाय लाभले नसते आम्हा तू थकला असता तर. मी काय शिकलो असतो भीमा तू शिकला नसता तर. तर बाबासाहेब एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यामुळं या व्यक्तिमत्वाकडे पाहून मला एवढंच म्हणावं असं वाटतं की दिव्यत्वाची जेत प्रचिती ते खरं माझे जून. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.